आला सकाळ सकाळ मुड्डूसून पोरीला नीटनीटकं शाळेला सोडव आणि नीटनीटकं घराकडे घेऊन या. मला शिकवू नका शानपणा. मधलीच काय तू? हे सोन्या जर गावातनं चाललं ना तर त्याला आडवं पण एक माणूस येत नसतंय. समजलंच काय रे? होय होय कडू भाड्या, तुला काय लोक घाबरतात वाटलं काय? तुझ्यासारख्या बेवड्याच्या नादी नको लागाय पण कडनी येते ती. मधलीच काय मधलूस? हे सोन्या जर निवडणुकीत उभं राहिलं ना तर तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, डायरेक्ट सरपंच. होय तोंड बघा आरशात कडू भाड्या. 10 वेळा आंघोळ कर म्हणलं तर थोबाड दुन होतं का? म्हणे सरपंच. ही पाठी उचलू लाग. ए पोरे, ह्याच्या नका नादी लागू. मधलीच काय रे? तुझ्या त्राईच्या माझं लेकरू बघ. आय मला वर्गातले समजा पोरं पोरी बिकारण्याची पोरगी का ग म्हणतात? म्हणू दे ग बाळा, मी येते की मॅडम कडे उद्या. जा सोनू, म्हणतेस काय? तुला बोलतेस का कोण आडवं? जा नीट बाया. कसे बोलते? पोरगी पण आईवरच गेलीस की. सुया गे बिब गे वाळ मनगट गे ग माय. ओ दादा, किती वाजले? आय थिंक 10. बाया 10 वाजले. हे पोरी, छोटीशी बाहुली आहे का माझ्या नातीसाठी? अहो दादा, आजकालची बारकाली लेकर कुठं खेळणी घेते ती? मोबाईल वरच खेळतात की. खुळखुळ हाय देऊ का? नाही, तिला बाहुलीच पाहिजे. राहू दे मग, घ्या मॉल मधनं. सुया गे बिब गे वाळ मनगट गे ग माय. कोण आहे ओळखलं का? येस, खेळणेवाली. खेळणीवाली नाही, वैदी नाही. सुया गे बिब गे वाळ मनगट गे ग माय. सुया बिब लेकराला खेळणं घे ग माय. ए माय, अगं लेकराला खेळणं घे. अगं मावशी नको उतरू पाठी खाली, मला नाही काय घ्यायचं. काय बाया, पाठी खाली उतरायला लावली? अगं 10 रुपयाचं खेळणं घे की लेकराला. लेकरच नाही कुणासाठी घेऊ? काय बाया, तुझ्या नवऱ्यात काय फॉल्ट बिल्ट आहे का काय? ए बाया, अगं काय बी कशी बोलतेस तू? मस्त धंदाकट आहे की माझा नवरा. तसं नाही ग बाय, लिकरू बाळ व्हायला अभि झाली, मग औषध देते म्हणून बोलली. होय खरंच? पण तुझ्या औषधानं फरक पडेल ना? हा बघ, माझा आता महिना भरत आलाय. तुझं औषध घेतलं मला पाळी तर नाही ना यायची? माझ्या पुरीची आण घेऊन सांगते. पर तुला लेकराला खेळणं घाला 10 रुपये नाही ती, आणि तू औषध घेणार वय? लय महागडं औषध आहे बाया. आता हाय तर घरात ठेवलेलं पैसे ह्यांना नाही माहिती, आणि ह्यांना आता सांगत पण नाही. जेव्हा दिवस जातील ना तेव्हा काय ती खरं सांगेल बघ. चालतंय, जा तू पैसे घेऊन ये. हा पण फरक पडेल ना? अगं जा बाया, पैसे घेऊन ये. बघ, ही घे. पण चांगला फरक पडूस तर कोणाला काय बोलू नगस. फरक पडत नाही. फरक पडेल ना हवं का माय? हे ग माझी माय. फरक जर पडला ना तर अख्खी चुळी बांगडी करीन बघ तुला. होय ग माझी माय. चल जाऊ दे मला. सुया गे बिब गे. बघितला काय घ्यायचं का भाऊ? तुला भाऊ म्हणली. ए भाऊ बिव काय नसता, ही फक्त अंधश्रद्धा आहे. पण मला काय म्हणायचं, आम्हाला जी पाहिजे ती तू देणार का? देणार की बाबा, काय देण्यासारखं असलं तर दिल की.
तसं देवाने तर तुला भरभरून दिलंय की. देवाने नाही बाबा, ते होलसेल वाल्याने दिलंय. होलसेलमध्येच दिले. ए पंचायत्या बंद कर, काय घ्यायचं असेल तर बोल. जाऊ दे बाबा, धंद्याचा टाइम आहे. अगं त्याच बोलतोय की सांग की आम्हाला जी पाहिजे ती देणार का? अरे काय द्यायचं? सुया, वाळ, मनगट, लेकरा बाळांची खेळणी, काय पाहिजे रे तुला त्यातलं? ए येडं बनून पेढं खाऊ नको. मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. आम्हाला तू पाहिजे. तुझा जाळ झाला. अरे भाड्या, तुझ्या घरच्या आया बहिणी काय मिळाल्या का काय? चेपलीने तोंड हाणील तुझं. आब्या खडा चुकीच्या जागेवर लागला. रुपया खडा लागल्यावरच कळतं चुकीचं आहे की बरोबर आहे. पण ती जाऊ दे, लय जोरात पीस होता. पण ते बी हाय बरं का. पण काय उपयोग? चल पुढे सांग. चल. ए पोरे, इतक्या लवकर कशी घरी आली? आणि ती कैरी कशाला खाती आंबाट? आजारी पडाया. मी आज शाळेतच गेली नाही. दिवसभर त्या पारी सोबत खेळली. त्या माकडानं तुला सोडवलं नाही वय शाळेत? तो निम्म्या रस्त्यातूनच 10 रुपयाला गेला. जा, बाप बी तसला आणि पोरगी बी तसलीच. जळलं पेटलं माझं नशीब. धड डाकत होता म्हणून लगीन केलं. मांजार बोका धरल, भांगार बिंगार गोळा करून कसं तरी परपंच करल. पर नाही, नुसता मुतत डुसतो या. एकतर ती तर जगल, ना तर म्या तर जगल. येऊ देस त्याला आज घरला. दाखवतेच. शाळेत जायचं ना राजा, कशाला शाळा बुडावती बाई? त्या पारीच्या नादानं हणली मी. काय बघतोस? तर मासलं चाकी. माझी चप्पल कुठं गेलीस? एक नागेने नेलीस काय चप्पल? अशी ए कुत्री, बाहेर येतोस काय? मला फसवतीस काय? लाज वाटते कर भाड्या बॉम्ब लायला. कुठे गेलतीस दिवसभर? पोरगी कुठं आहे ती सांग अगोदर. शाळेत गेलतीस की? पोरगी कुठं नीट सांग. ती जाऊ दे, दुडलोंडाच दे मला दारूला. अरे लाज वाटते का तुला? ए कुत्री, तुझे काटली काट तुझे. तुझा जाळ झाला, तुला नेऊन जाळला भाड्या. हा मला पोरगी कुठे? हा? सुधारणार नाही तू कडू पेट तसा जळ भाड्या. परपंचाचा नाश केला नुसता. दाखवतोच कुत्रे. क्षेत्र मला हात उचलती वय. पोरे, माझी माय शाळा शिगरानी नाही तर तुझी बी जिंदगानी माझ्यासारखी गदाळ होईल ग. हा शाळा शिक माझी बाय. बया दिस कुठं आला तरी पोरगीन बाप काय उठाना. पोरे, ए पोरे, अगं साळत नाही का जायचं? ए अगं साळत नाही का जायचं? बया पोरगी तर लय तापली. होय वा. ऐ हाव लेकरू लय तापलंय. आय खाली लोक रोटासाठी खोटं बोलतीस काय? नाही वा, गळ्याच्यानं हात लावून बघा की मरणाची पोरगी तापली.
हे पोरे पोरे हाय का नाग्या भाऊजींकडनं गाडी घ्या आणि लेकराला लवकर दवाखान्यात नेलं पाहिजे. लवकर या. तिला उठव, घरात घेऊन तिथं आवर. मी आलोच गाडी घेऊन. होय होय. ए बाळा पोरे पोरे उठ ग. ए पोरे ये ग माझी माय. चपायचं का बाळा? हा हातपाय तोंड धुती का? दुःखडवायला उंबऱ्यासारखा दुःखडवायला नागवा काय रे? बरं झालं इथं भेटला. गाडी देतोयस काय तासभर? पोरीला दवाखान्यात घेऊन जायचंय. 10 रुपये जायसाठी किती खोटं बोलशील रे. अरे नाही का पोरी शपथ, पोरगीला आजारी आहे. तुझ्या पाय पडतो देतोस काय? अरे मागच्या वेळेला बी असंच म्हणला होतास. गाडी घेऊन गेला पाडून आणून दिली आणि तसं बी मला काम आहे. असं कर आता कोणाची तरी गाडी घेऊन जा. कायला का काल तर 10 रुपयेच तर म्हणत होतास की दोस्त आहे काळीच काढून देईन म्हणलास की, आणि आता काय झालं? ए मला भिकारी समजतो का काय रे? माझीच आई घातली तुझ्याशी मैत्री केली, तुझ्या दुस्तीच करायला नव्हती पाहिजे. अरे काय लगा थुकतो तुझ्या दोस्तीवर. ए चल निघित नाही आता मुस्काडीनच. जातोस की मग असं काय धावून येतो सांग. चाललोच की. अरे हालीत नाही खोटराड कुठलं. आणि सुन्या लायकीत राहायचं. जा खोटराड कुठलं मागच्या वेळेला असंच म्हणलं आणि गाडी घेऊन गेलं आणि पाडून आणली. इथं लेकरू तापाने फनफनलंय. शेकडू काय दारू ढोसा गेला का काय की लेकरू मरणाचं तापलंय. बाळा ए बाळा काय झालं? नागीने गाडी दिली नाहीस की आता काय करायचं? ते जाऊ द्या, पुरीला उचला दवाखान्यात न्यायला पाहिजे. अगं पण आता इष्टीचा बी टाइम नाहीस की. अहो ते जाऊ द्यावं, गावातल्या दवाखान्यात नेऊत की मरणाचं लेकरू तापलंय माझं. उचलं लवकर, लेकरू माझं मरणाचं तापलंय. चला चला लवकर. बघा शिंदे, डॉक्टरने तुम्हाला 5,000 रुपये भरायला सांगितले. इतके पैसे भरायचे आम्ही? भरावे तर लागतील, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. काय म्हणलं डॉक्टर? त्यांना सांगितलंयच की मी सगळं. गावातल्या डॉक्टरांनी बी पाठवलं म्हणलंस. त्यांनी चिठ्ठी पण वाचली. सोनोग्राफी करायची म्हणतात. समजा खर्च 3-4 हजार रुपये. आता काय करायचंस? हाय तर माहिती. हे काय उंदराने कुरतंडेल पैसे. आता कशी आहे घालायची? मावशे इकडं. अगं पोरगी लय आजारी, डॉक्टरनी सोनोग्राफी करायला लावली. तू आणि इथं काय करती? तुझ्याच की कृपेमुळे. तू दिलेलं औषध खाल्लं आणि तासाभरातच ग पाळी आली. पोटात लय दुखायला लागलं म्हणून दवाखान्यात आली. डॉक्टरांनी सोनोग्राफ केली. गर्भ पडला का माझा? नाही ग, मी चांगलं औषध दिलं. सांग काय म्हटलं डॉक्टर? पैसे बिगर काय बी होत नाही म्हणतात. आता काय करायचं? माझं लेकरू तर लय आजारी. एक काम कर, तिला मेडिकल कॉलेजला घेऊन जा. तिथंच सगळी ट्रीटमेंट फ्री होईल. बघतोस काय? उचल पोरगी. लय देवासारखी धावून आलीस बघ. माझ्या लेकराचं लय आशीर्वाद लागतील तुला. तू बी माय बशील.
पण एक नक्की कळलं, तुझ्या औषधामुळं नाही, पण कदाचित आशीर्वादामुळं नक्की आई होईल. कारण तुझं औषध खोटं होतं आणि आशीर्वाद खरा.